संदर्भात काय कधी प्रवेश कोण उपस्थित असणार त्या संदर्भात काही चर्चा झाली? नाही, मी फक्त आम्ही सर्वांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या पक्षाचे सर्वश्री आदरणीय पवारसाहेब, त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील, सुप्रियाताई या संदर्भातला निर्णय ते ठरवतील। तो निर्णय सांगण्याचा मला अधिकार नाही। मला असं वाटतं आता ती सगळी चर्चा आमची झालेली आहे, त्याच्यावर मला काय अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी कुठली भूमिका या ठिकाणी सांगू शकत नाही। नो कॉमेंट्स। ज्या पवार कुटुंबाच्या विरोधात आपण गेली अनेक वर्ष राजकीय आखाड्यात कुस्ती खेळला, त्याच पवार कुटुंबातल्या एका गटाबरोबर आज आपल्याला युती करावी लागते किंवा त्यांच्याकडे प्रवेश करताय। नाही, राजकारणामध्ये काय असं कोण कोणाचं काही शत्रू नसतं आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो, पवार फॅमिलींचे आणि आमचे मोठ्या भाऊंच्या काळापासून जर बघितलं तर चांगले संबंध आहेत। व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात आणि ते राहिलेही पाहिजे। समजा आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही इतर पक्षातले आहेत काय त्यांचे काही आमचे संबंध काय दुरावलेत का? नाही। त्यामुळे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये रिलेशन्स असतात, ते टिकवावं लागतात। ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे। ही संस्कृती जपण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे। तुम्ही भाजपच्या पदार्थ तुम्ही राजीनामा दिलाय, भारतीय जनता पक्षाचं आत्ताच आम्ही सर्व इथं अध्यक्ष आहेत आमचे तालुक्याचे, इथं युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकित आहे आणि आता साहजिकच आहे की आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्यामुळं सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत माझ्यासहित हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्यपदाचा हा राजीनामा आम्ही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षामध्ये आम्ही सर्वजण प्रवेश करतो। नो कॉमेंट्स। गेल्या आठवड्यामध्ये शरद पवारांच्या पक्षात पूर्वी असलेला इंदापूर मधला एक मोठा गट गेला होता आणि त्यांनी हर्षवर्धन पाटलांना घेऊ नका अशी स्पष्ट भूमिका मांडली होती। आता हा मेळ कसा घाला याची काय मला कल्पना नाहीये आणि मला असं वाटतं तो पक्षाचे प्रमुख ठरवतील। राजकारणात कोण कोणाचा शत्रू नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलेलं आहे। पवार कुटुंब आणि आमचे जुने संबंध आहेत असं देखील हर्षवर्धन पाटलांनी म्हटलेलं आहे। राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाहीये, तर गेल्या 10 वर्षांमध्ये इंदापुरातील जनतेवर अन्याय झाला अशी खंत त्यांनी बोलून दाखवली। आमच्या पाठीशी असलेल्या लोकांना सर्वात जास्त त्रास झाला असं देखील हर्षवर्धन पाटील म्हणालेले आहेत। मी माझे कार्यकर्ते पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करतोय असं त्यांनी सांगून आपला निर्णय जाहीर केलेला आहे। शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय असं देखील त्यांनी म्हटलंय।